बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. गुरु कैसे हो, बापूजी का गुरु पौर्णिमा पर विश्व परिवर्तन का आध्यात्मिक संदेश. म्हणजेच गुरु कसे असावेत. गुरु पौर्णिमा 2018 रोजी बापूजींचा विश्व परिवर्तनाचा आध्यात्मिक संदेश परम शांती मंत्र या शृंखलेतील भाग 1 आज आपण ऐकणार आहोत. याचे शीर्षक आहे, हे परमात्मा आम्हाला अज्ञानरूपी अंधारातून तेजोमय प्रकाशाकडे घेऊन जा. मनुष्य जीवनात गुरुची नितांत गरज आहे, परंतु योग्य गुरु सद्गुरू कसा असावा याविषयी बेहदचे बापूजी त्यांच्या दिव्य ज्ञानातून समस्त विश्व मानवतेला मार्गदर्शन करत आहेत. अनंतभाई आणि बापूजी यांच्यामधील हा संवाद आहे. अनंतभाई सगळ्यात आधी बापूजींना परमशांती म्हणत अभिवादन करतात आणि त्यांचे स्वागत करतात. ते पुढे म्हणतात की आज आम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल आपल्याकडून जाणून घ्यायचे आहे की आपण आम्हाला कोणता संदेश देऊ इच्छिता. यावर बापूजी परमशांती म्हणत सगळ्यात आधी मुलांना आशीर्वाद देतात. ते पुढे म्हणतात की बघा, गुरुपौर्णिमा पूनम म्हणजे पौर्णिमा, जर चंद्र पूर्ण असेल तर गुरुसुद्धा ज्ञानाने परिपूर्ण, पूर्णतः चंद्रासारखा पांढरा शुभ्र शांत शीतल असावा. तर गुरु असा असावा जो ज्ञानाने परिपूर्ण आहे, सर्व शिष्यांना ज्ञान देणारा आणि समस्त विश्व कल्याणाचा विचार करणारा असा गुरु असावा. फक्त आपल्या शिष्यापुरताच नाही तर गुरु नेहमी वसुधैव कुटुंबकम असा ज्ञान देणारा असावा. संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे, कारण सर्व परमात्म्याचीच मुले आहेत. आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान सर्वांना दिले पाहिजे. सर्वांना आत्म्याचे ज्ञान दिले पाहिजे. देहधारी यांचे भौतिक ज्ञान नको. कारण आज अनेक धर्म, मठ, पंथ आणि संप्रदाय आहेत, ज्यांच्यामध्ये गेलात तर बघा आज जगाची काय अवस्था झाली आहे. मी सर्व धर्म, पंथ, मठ, संप्रदायाच्या गुरूंबद्दल बोलत आहे. सर्वांनी मिळून फक्त विश्व परिवर्तन केले पाहिजे. सगळ्यात आधी या धर्तीवरचे वातावरण बदलले गेले पाहिजे. खरं आहे ना. आज आपल्या आजूबाजूला पाहिले तर वातावरण अतिशय दूषित झालेले आहे. धर्तीवर खाण्यायोग्य अन्न नाही, पिण्यायोग्य पाणी नाही, हवेमध्ये श्वासोश्वासासाठी हवा, ऑक्सिजन नाही. कारण हवेतील प्रत्येक घटकामध्ये नकारात्मकतेची नोंद पडलेली आहे. सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की हे वायुमंडळ असे का झाले. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग याबद्दल सर्वांना माहीतच आहे. ही सर्वसामान्य गोष्ट आहे. सतयुगामध्ये नेचर म्हणजे प्रकृती ही सत्वप्रधान होती. त्यामुळे मनुष्याचा स्वभाव हा देखील सत्वप्रधान होता. प्रकृतीची 5ही तत्व कशामुळे प्रभावित होतात. मनुष्य आत्म्यातील विचारधारांमुळे वायुमंडळातील वातावरण प्रभावित होते. धर्तीवर जो मनुष्य आहे सतयुगामध्ये ते सत्वप्रधान होते. सकारात्मक विचारसरणी तेव्हा सर्व मानवांमध्ये होती. त्यामुळे मनुष्याची प्रकृती म्हणजे स्वभाव, संस्कार सत्वप्रधान होता. निसर्ग म्हणजे 5 तत्व. जसे मनुष्याचा स्वभाव आहे तसे नेचर म्हणजे प्रकृती म्हणजेच 5 तत्व बनतात. त्याचा परिणाम मनुष्याच्या विचारसरणीचा प्रभाव आज सत्ययुग, त्रेता, द्वापर, कलियुगामध्ये हळूहळू मनुष्याचे विचार नकारात्मक होऊन आत्माही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकला जाऊ लागला. आत्म्यामध्ये अनेक जन्मांची नोंद लिहिलेली आहे आणि आत्म्याभोवती चहूबाजूला अनेक जन्मांचे वर्तुळ देखील झालेले आहे. अनेक सूक्ष्म देहाचे वर्तुळ आहे. आत्मा अनेक सूक्ष्म देहांच्या बंधनांनी वेढलेला आहे आणि पाणी आणि माती म्हणजेच जल आणि पृथ्वी तत्व त्यामध्ये जोडली जाऊन अशी 5 तत्व बनलेली आहेत. मनुष्य 5 तत्वांमध्ये येत गेला. या मृत्यूलोकामध्ये येत गेला. मृत्यूलोकामध्ये पृथ्वीला एकत्रितपणे बदलायचे आहे. म्हणूनच मी माझ्या सर्व आत्म्यांना नेहमी सांगतो की तुम्ही बेहदचा विचार ठेवावा. हदचा विचार म्हणजे मर्यादित विचार ठेवू नका. तुम्ही जे काही विचार करणार ते सर्वांच्यासाठी चांगले विचार करा. माझ्या कुटुंबाचे कल्याण व्हावे असा विचार करण्याऐवजी तुम्ही उदात्त तुमच्या कुटुंबाच्या पुढे जा आणि बेहदच्या विश्वासाठी बेहदचा विचार करा. बेहदच्या विश्वाचे परिवर्तन व्हावे, त्यामध्ये सर्वांचे कल्याण व्हावे, बेहदच्या विश्वातील सर्व आत्म्यांचे कल्याण व्हावे असे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. हे बेहदचे विश्व किती विशाल आहे हे थोडं जाणून घ्यावं लागेल.
जसे विज्ञानाच्या भाषेमध्ये सोलर सिस्टम, गॅलेक्सी, यानंतर युनिवर्स, मल्टीवर्स अशा अनेक रचना आहेत. एका आकाशगंगेमध्ये अनेक अरब सोलर सिस्टम आहेत. एका युनिवर्समध्ये अनेक अरब खरब आकाशगंगा आहेत. असे एका मल्टीवर्समध्ये देखील ग्रेट ग्रेट समांतर युनिवर्स आहेत. संपूर्ण मल्टीवर्समध्ये 5 तत्वांची दुनिया बनलेली आहे. 5 तत्वांची दुनिया म्हणजेच मृत्यूलोक. अमरलोक म्हणजेच परमतत्वांची दुनिया. त्यामुळे आपले ध्येय आहे की संपूर्ण मल्टीवर्स बदलायला पाहिजे आणि संपूर्ण मल्टीवर्स बदलणे हे केवळ परमशांतीच्या कंपनानेच होऊ शकते. आपण ते आत्म्याच्या शक्तीनेच करू शकतो, कारण नकारात्मक विचारसरणीमुळे दुनिया, संपूर्ण मल्टीवर्स नकारात्मक बनलेले आहे. प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत असते. धर्तीवर त्याची वेळ झाल्यावर अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय, महाकाल प्रलय होत असतो. हे मी माझ्या महाकाल प्रलयाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, असे बापूजी आपल्याला सांगतात. आता हिंदू लोक म्हणतात की कल्की अवतार होणार आहे, तर मी म्हणतो की कल्की अवताराची गरजच नाही, दुनियेला लवकरात लवकर बदलून टाका, असे बापूजी म्हणतात. समस्त मल्टीवर्सला त्वरित बदलून टाका आणि बेहदची विचारसरणी ठेवा. बेहदचे विश्व कल्याणकारी बना, बेहदचे विश्व सेवाधारी बना. बेहदचा विचार केला तर बेहदचे भाग्य बनेल, असा मोलाचा सल्ला बापूजी आपल्याला देतात. तर विश्व कसे बदलले जाऊ शकते? एक साधारण गोष्ट अशी आहे की ब्रह्माने एक संकल्प केल्यानंतर सृष्टी बनवली. तर प्रत्येक गोष्ट संकल्पाने शक्य होऊ शकते, विचारानेच होत असते. इथे शास्त्रज्ञ दूर दूर बसून वरील अवकाशात ग्रह हातात रिमोट घेऊन नियंत्रित करत आहेत. तर संपूर्ण विश्वाला चालवण्याचे रिमोट तसे बघितले तर आत्म्याच्या, तसे तर परमात्म्याच्या हातात आहे. मग तो परमात्मा शिव असो किंवा महाशिव असो किंवा परम महाशिव असो, मग ती शिवाची शक्ती असो की महाशक्ती किंवा परम महाशक्ती असो, तो सर्व आत्म्यांच्या द्वारे परिवर्तन घडवून आणत असतो. म्हणून ते बेहदचे आत्मे उच्च दर्जाचे आत्मे आहेत. त्यांनी विचार करावा की आपण विश्व परिवर्तन कसे घडवून आणू शकतो. यासाठी एक साधा नियम आहे. सगळ्यात आधी स्वतःला जाणून घ्या की मी आत्मा आहे, शरीर नाही. शरीर हे आत्म्याचे कार्य करण्याचे साधन मात्र आहे, ते कर्म करण्याचे साधन आहे. आत्मा मनाच्या केंद्रस्थानी राहून मनाला चालवतो आणि मग मन शरीराला चालवते. मग तुम्ही स्वतःला जाणून घ्यावे, आत्मस्वरूपाची अनुभूती तुम्ही करून घ्यावी. आणि जर आत्म्याने स्वतःला ओळखले तर आत्म्याचा पिता तर परमात्मा आहे ना. तुम्ही प्रत्येक आत्मा कुठून कुठून आलेले आहात? सगळ्यात आधी हे जाणून घ्या. काय तुम्ही गॅलेक्सीमधून आलेले आहात की युनिवर्समधून आलेले आहात की ग्रेट युनिवर्समधून आलेले आहात? कुठून आलेले आहात? कारण की इथे आपल्या ब्रह्मांडाची जी सृष्टी आहे, आपल्या ब्रह्मांडाच्या सृष्टीला निर्माण करून ब्रह्मदेवांची 50 वर्ष म्हणजेच पहिला परार्ध पूर्ण झालेला आहे. म्हणजे 1550 खरब वर्ष या धरतीला होऊन पूर्ण झालेली आहेत. तर तुम्हाला माहिती आहे का की तिथली रचना तर 84 लक्ष योनीच्या चक्रात येत असते. त्यातले जास्त करून धरतीवर तर नाहीच्या बरोबर म्हणजे नगण्य असे आत्मे वाचलेले आहेत. बाकीचे सारे दूरवरून आलेले आत्मे आज आपल्या पृथ्वीवर विद्यमान आहेत. एलियन्सवर रिसर्च करणारे म्हणतात की सारे एलियन्स आहेत. हे सर्व परग्रहवासी इतके धर्म जे आपण जगात पाहत आहोत ते इथे दूर दूरवरून आलेले आहेत. ते आपल्या ब्रह्मांडातील नाहीत. मग ब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सीमधून आलेले आहेत. परम महाब्रह्मांड म्हणजेच युनिवर्समधून देखील आलेले आहेत. परम महाब्रह्मांड म्हणजेच ग्रेट ग्रेट युनिवर्समधून सुद्धा आलेले आहेत. हे सर्व दूर दूरवरून आलेले आत्मे आहेत. आपल्या ब्रह्मांडामध्ये प्रथम सूक्ष्म जगतामध्ये ते आले, नंतर ते स्थूल जगतामध्ये पृथ्वीवर आले. आणि मी हे विविध धर्म कुठून आले याची रहस्य सांगताना त्या व्हिडिओमध्ये पूर्ण रहस्य सांगितलेलं आहे, असे बापूजी आपल्याला सांगतात. आता मी विश्व परिवर्तनाची पद्धत अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आत्मस्वरूपात स्थित होऊन पाणी शुद्ध कसे करावे आणि परमशांतीची स्पंदनं कशी पाठवावीत. आता आपल्याला शक्तीची गरज आहे, कारण आत्मा तमोप्रधान झालेला आहे. आता तुम्ही तमोप्रधान आत्म्याला सत्वप्रधान कसे बनवणार?
या विश्वामध्ये 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ब्रह्मदेवांच्याकडे सत्वगुण, विष्णूंच्याकडे रजोगुण आणि शंकरांच्याकडे तमोगुण आहे. या 3 देवता म्हणजेच ब्रह्मांच्याकडे सृजन, विष्णुदेवांच्याकडे पालन आणि भगवान शंकर यांच्याकडे विध्वंसक म्हणजेच विनाश करणारी देवता आहे. शिव आणि शंकरांमध्ये खूप फरक आहे, हे मी अनेकदा आपल्या व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत असे बापूजी आपल्याला सांगतात. आपल्याला आता संपूर्ण सृष्टीला, संपूर्ण मल्टिवर्सला परिवर्तित करायचे आहे. जर आपण एक ब्रह्मांड बदलवले तर दुसऱ्या ब्रह्मांडातील लोक इथे येऊन पॉवर घेऊन जातात, आपल्यावर आक्रमण करतात. अशी आज सर्वत्र परिस्थिती आहे. जर आपण एका ब्रह्मांडाला ठीक केले, एका गॅलेक्सीला ठीक केले तर दुसऱ्या गॅलेक्सीवाले आक्रमण करतात. एका युनिवर्सला जर आपण ठीक केले तर दुसऱ्या युनिवर्समधून लोक येऊन आक्रमण करून शक्ती खेचून घेतात. हे पूर्ण युनिवर्स, मल्टिवर्स तसेच ग्रेट ग्रेट मल्टिवर्स आहेत. या सर्व ठिकाणी हीच परिस्थिती आहे. मल्टिवर्स 100 कलेची दुनिया आहे, युनिवर्स 16 कलेची दुनिया आहे. मी कला या विषयावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावर सविस्तर कथन केलेले आहे, म्हणून हे बदलले तर योग्य होईल. बेहद का अविनाशी परमधाम यावर देखील बापूजींचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. ब्रह्मदेवांची 100 वर्ष पूर्ण झाल्यावर शिव सूर्यामध्ये प्रवेश करतात आणि संपूर्ण ब्रह्मांडाला जाळून भस्म करून टाकतात आणि महाशिव महाकाल बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना त्यांच्या शरीरातील प्रत्येक छिद्रामध्ये व्यापून टाकतात. म्हणून ब्रह्मांड महाब्रह्मांड आहे. परंतु शास्त्रामध्ये सुद्धा काय तर एका ब्रह्मांडाचीच कहाणी दिलेली आहे. आपले वेद आणि उपनिषदे जे काही आहेत त्यामध्ये केवळ एकाच ब्रह्मांडाची कथा आहे. याच्या पलीकडे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, आकाशगंगा आहेत, युनिवर्स आहेत, मल्टिवर्स आहेत, असे ग्रेट ग्रेट मल्टिवर्स देखील आहेत. बेहदच्या कलेच्या ब्रह्मांडाबद्दल मी कितीतरी वेळेला सांगितलेलं आहे आणि आपण तो व्हिडिओ बघावा असे बापूजी आपल्याला सुचवतात, ज्यामध्ये तुम्ही स्वतःला बेहदच्या ज्ञान महासागरात जाऊन सखोलपणे पाहाल तर तुम्ही हे विश्व परिवर्तनाचे काम फक्त संकल्पांच्या द्वारे घरी बसून करू शकता. घर सोडून जंगलात जाऊन, हिमालयात जाऊन बसण्याची गरज नाही. गीतेमध्ये असेही म्हटलेले आहे की गृहस्थाश्रम हाच सगळ्यात श्रेष्ठ असा आश्रम आहे. आपल्या ऋषीमुनींनी देखील घर संसारात राहूनच परमार्थ साधलेला होता. आपल्या ऋषीमुनींनाही एकापेक्षा जास्त पत्नी होत्या, त्यांना आजही ऋषी म्हणतात. मग तुम्ही घर गृहस्थीत राहून तुमचे ऐहिक आणि अलौकिक जीवन संतुलित करून परमसुख कसे मिळवाल? घरी राहून घरात परमशांती कशी नांदेल? कारण चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आधी घर बदला, स्वतःला बदला, स्वतःला जाणून घ्या. आत्म्यामध्ये शक्ती कुठून येईल हे पहा. तुम्ही सर्वोच्च परमात्म्याशी कनेक्शन म्हणजे योग करा. सर्वोच्च परमात्म्याच्या सर्वोच्च परमधामामध्ये जा आणि सर्वोच्च परमात्मा बेहदच्या ब्रह्मांडातील परमधामामध्ये राहत आहे. हे राम आणि कृष्णाचे अवतार देखील सर्वोच्च परमात्म्याचेच अवतार होत. सर्वोच्च परमात्मा म्हणजे सर्व आत्म्यांचे ग्रेट 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 ग्रँडफादर आहेत. तुम्ही सर्व त्यांच्याकडून शक्ती घ्या, जी पांढऱ्या शुभ्र स्वरूपात कंटिन्युअसली बापूजींच्या भ्रूमध्याच्या ठिकाणाहून निरंतर वाहत असते. या परमप्रकाश घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कुणालाही मध्यस्थी ठेवण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली त्यांच्याकडून शक्ती घ्या. ते तुमचे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आहेत ना, तर तुम्ही ग्रेट 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 ग्रँडफादरचे ग्रेट 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 ग्रँडचाइल्ड बनून दादाजींच्याकडून स्नेह प्रेम शक्ती घ्या. स्नेह प्रेम हीच शक्ती आहे. प्रेमानेच ही पॉवर येईल. आत्म्यामध्ये ही पॉवर येईल. तर आत्म्यामध्ये खूप 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 पॉवर येईल. आत्म्यामध्ये पॉवर आल्याने हळूहळू तुमचे कारण शरीर चार्ज होत जाईल, सूक्ष्म शरीर देखील चार्ज होत जाईल आणि हळूहळू स्थूल शरीर चार्ज होऊ लागेल. भगवद्गीता सर्वशास्त्र शिरोमणी आहे ना, कारण भगवान कृष्ण सर्वोच्च परमात्म्याचा अवतार होता. त्यांनी ते ज्ञान दिलेले आहे. गीतेमध्ये अर्जुनाला बेहदच्या विश्वाचे दर्शन त्यांनी करवले होते की बेहदचे विश्व किती विशाल आहे. तर आज शास्त्रज्ञ देखील प्रूफ देत आहेत ना की ते मल्टिवर्सपर्यंत बोलत आहेत. यापुढे मल्टिवर्स तर 100 कलेचे ब्रह्मांड आहे.
तर बेहदच्या कलेच्या ब्रह्मांडामध्ये ते वरती राहत आहेत. सर्वोच्च परमात्मा स्वयं त्यांचे एक आकारी रूप गुप्त वेशामध्ये काम करत आहेत. तुम्ही सुद्धा बघितले असेल की मागे ऑगस्ट 2017 मध्ये परमशांतीचे व्हायब्रेशन पसरवण्यासाठी आपण सर्वत्र स्टिकर लावलेले होते, होर्डिंग्स देखील लावले होते. त्यामुळे ऑगस्ट 2017 पासून हळूहळू परमशांतीची स्पंदनं सर्वत्र निर्माण होऊ लागली. तर बघा, आज 17 वर्षांपासून एकमेकांचे शत्रू असलेले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यामधील युद्ध थांबले आणि ते मित्र बनले आहेत. अमेरिकाही त्यांचा मित्र बनली आहे आणि तिसरे महाविश्वयुद्ध थांबल्यासारखे झाले होते. तिसरे महायुद्ध सर्वांना घाबरवणारे होते. ते अनेक विध्वंसक गट आहेत. तसेच ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये सर्वजण अनेक वर्ष विनाश करत होते, कारण त्यांच्या योगामध्ये मिळालेली योगाची शक्ती म्हणजेच विनाश 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 हा शब्द सर्वत्र वातावरणामध्ये नोंदलेला आहे. म्हणूनच आम्ही परमशांतीची स्पंदनं पसरवण्यासाठी सर्व आत्म्यांना सांगितले आहे की आपण आत्मस्वरूपात स्थित होऊन संकल्प करताना असे समजा की तुमचे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आहेत आणि बापूजींना प्रेमाने त्यांच्याकडून डायरेक्ट शक्ती घ्या. कुणालाही मध्ये आणण्याची गरज नाही, त्यांच्याकडून डायरेक्टच शक्ती घ्या. तर तुमच्या आत्म्यामध्ये जे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर वरती बसलेले आहेत त्यांच्याकडून शक्ती येईल. असे अनेक आत्मे मल्टिवर्समध्ये देखील बसलेले आहेत, सोलर सिस्टीममध्ये देखील बसलेले आहेत. परंतु तिथे 5 तत्वांची वेगवेगळी प्रकृती आहे. प्रत्येक गॅलेक्सी युनिवर्समध्ये वेगवेगळी प्रकृती आहे. आत्मा तर सगळीकडेच असतो. सर्वांनी त्यांना बनवलेले आहे ना. सर्वांनी सूर्य बनवले आहेत, कुणीतरी बनवलेलेच आहेत ना. कुणी युनिवर्स बनवलेले आहे, कुणी मल्टिवर्स बनवलेले आहे. ज्याने हे बनवलेले आहे तो त्यांचा मालक आहे. ज्यांना आपण म्हणतो ना शिव, महाशिव, परम महाशिव, तर ते बनवणारे रचनाकार आहेत. म्हणून विशाल हृदय ठेवा, बेहदचा विचार ठेवा, बेहदचे ज्ञान जाणून घ्या. तुम्ही बेहदच्या ज्ञानसागरामध्ये जाऊन विचार विनिमय करा. नेहमी आत्म्याबद्दल विचार करा. शरीराला ज्ञान देऊ नका, कारण शरीर तर शारीरिक भौतिक जगतात फसून पडलेले आहे. याला लोक काय म्हणतात तर मिथ्या ज्ञान. जे या स्थूल डोळ्यांनी दिसते ते सर्व विनाशकारी आहे, हे मिथ्या जगत म्हणते ना. झूठी माया, झूठी काया, झूठा जगसंसार. अस्तित्वामध्ये असलेले जग म्हणते ते खोटे शरीर आहे, खोटे भ्रम आहेत, खोटे जग आहे. भक्ती मार्गावरील लोकही ओरडतात की हे देवा, आम्हाला 5 विकारांच्या पलीकडे घेऊन जा. गुजरातीमध्ये म्हटलेले आहे ना, हे परमात्मा, तू आम्हाला या अंधाररूपी अज्ञानातून, या जगतातून परम तेजाकडे घेऊन जा. आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा, छान छान कमेंट्स करा. तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा आणि त्यावरील ज्ञान घेऊन ज्ञानसंपन्न व्हा. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की